जामनगरला बाजारला गेलो आणि एक कोंबडा घेतला आणि एक लांब लचक दोरी घेतली साहेब. दोरी दोरी म्हणजे अहो कासरा हो, मोठाची मोठी दोरी हो. एक दोरी घेतली आणि एक कोंबड्याच्या मागं बांधला आणि एक व्यक्तीच्या मागं बांधलं आणि एसटी पुढं कोंबड्या मागं, एसटी पुढं कोंबड्या मागं, एसटी पुढं कोंबड्या मागं. अरे चुप, बस हुशार आहेस. बेकार नुसता भयच आहे बघ. हो ना, किती वाजले? ड्युटीवर किती वाजता येतात? कामावर यायला वेळ का? साहेब 10 वाजले. ड्युटी 9 ला सुरू होते साहेब. आज 1 तास लेट का? एक तास नाही साहेब, फक्त आणि फक्त मी 60 मिनिटं लेट आहे. कधी 1 तास उशिरा येत नाही साहेब, मी फक्त 60 मिनिट आहेत. अरे मूर्खा, तू पहिलीपासून शाळा शिक. अरे 1 तास म्हणजे 6 मिनिटं. अरे पांड्या, तुला गडळ वापरायचं मला ते गडळ वापरायला अक्कल लागते अक्कल. कोण तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. पांडव, उशीर होण्याचं कारण? विनाकारण. विनाकारण म्हणजे काय? महाकारण. पांडव आजाद, सरळ सांगा, नाही तर चमडी काढेन. कामाला यायला उशीर का? अहो त्याचं काय झालं साहेब, मी सकाळी का नाही आंघोळ करायला नदीवर गेलो. मी नदीवर गेल्यावर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. काय झालं? अहो नदीला नुसती आग लागली होती. नदीचं पाणी नुसतं पेटत होतं. हे बघा, पेटत होतं पाणी. मग तू काय केलास? मग मी का नाही एक अक्कल लढवली. माझ्या डोक्यातली दूध का नाही लगेच चालवली. अहो एका रॉकेलच्या दुकानात गेलो. एक ट्रकात का नाही त्याची रॉकेलची बॅरलं भरली आणि ट्रक नदीपाशी नेला आणि एक बॅरल का नाही असं नदीत ओतलं. मग काय झालं, आग सुटली आणि पाणी पेटायचं थांबलं आणि सगळे बॅरल का नाही असं ओतलं आणि मग आग थांबली आणि शांत झाली. पांड्या एका काय पण सांगतो बंडल वाज कुठला. दोघंही महाभूत आहात. पोलीस खात्यात कसे भरती झालात ते देवाला ठाऊक. पांडव, तुझ्या डोक्यात कांदे आणि खंडूच्या डोक्यात नुसते बटाटेच भरले. माझं डोकं कुठून रक्त वाईल गो. माझं डोकं लोकांना कुठून देतो बाहेर आला असता तर डायरेक्ट वर गेलो असतो की. अहो याच्या बायकोला एकटाच लावला आहे. बंद करा भाजीपणा, नाही तर तुमची चापडी उडेल. यापुढे नीट राहिलं तर ठीक, नाही तर आरोपी रिमांड करेल. दोघांनी डोळ्यात तेल घालून पारा करायचा आणि लक्ष्य आणि जीवा बेटाला पकडण्यासाठी हुशारीवर सावधगिरी बाळगून त्यांच्या मागावर राहायचं. त्यांना कैद करायचं, तर तुमचा पगार वाढविला जाईल. जीवाला दाखवायला पकडायचं म्हटलं बोर होते रे बाबा. कसं पकडायचं त्या जीवाला? अरे त्या मर्दाला आमंत्रण दिले तर काय रे तो जीवा टाकला पकडायचं. अरे बाजू बाजू रेडकी होईल पकडायला. कसं होणार रे पाहिजे तुझं माझं?
कोंड्या तू बेरडाच्या हातून मेलास तर आपल्याकडे डिपार्टमेंट जसं मोठं नाव होईल आणि तुझं असं मोठे मोठे पोस्टर लागतील आणि तू देशासाठी होतात पावशी आणि माझ्या बायकोचा मी होईल की वैरी कुठला माझ्या बायकोवर टपला जर रे माझा वैरी आहेस तू नका माझ्या बायकोकडे बघतो रे काय तू माझा दोस्त वैरी लागला ना माझ्या लेका चांगलीच मारत अरे पाडल्या तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली रे अजून पाडला कसं आलं नाही रे तुझ्या काय रंगली खाय काय आणि तुझ्या काय भरत मला खाय ए असं डॉक्टर केलं औषध पाणी केलं पण घरात त्या पायानं हल्लं ना अरे लेका बायकोला काय पोरं होय अरे लग्नाला 10 वर्ष झाली आता देवाला 9 सुद्धा केले तर बायकोला काय पोरं काय होय ना अरे रे पाडल्या पोरं काढायला आपल्या घरात लागते मी मग ती दोन काढली अरे तू मुसमुशीत कधी काय डॉक्टर पण पाहिजे लागते पोरं काढायला मला काय केलं पाहिजे पाठव की माझ्याकडे एक रात्र आई घाला मग तू तर माझ्या 7 जन्माचा पहिली दिला कावळ्या कुत्रा पिकाड्या माझ्या तू दोन कावळे आहेत मी पहिला माझ्या बायकोचा नवरा पुस्तक पण बरं ते जाऊ दे तंबाखू काढते कलर खाते माणसं बघतील का जास्त मग काय झालं तर दोस्त म्हटलं तर दोस्त नाही अरे ती आमचीच माणसं तंबाखू इंग्लिश मध्ये शिकवणार काय शिकवतो बघ तुला तुला आता रगड झाला त्यांना घे देवाचा मस्त बार लाव घे देवाचं नावान मस्त बार लाव खूप जागरण घेते मी काय करू जास्त काम करतो समजा माझं कोण टाइम आहे आपण नुसतं तंबाखू काढतो तुम्ही रात्रभर काम करा तुम्ही काय करा तुम्ही जरा पहारा करा नंतर तुम्ही मला उठवा नंतर मी पहारा करतो तुम्ही तंबाखू कोण चावून खाता कडक आहे सावधान हमारे भरोसे मत रहो झालं रे